हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर. तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज अबाउट द इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. जे काही इसेन्शियल न्यूबॉर्न केअर आहे ही आपण कोणाला डिलिव्हर करतो ॲज वेल ॲज तिला इसेन्शियल का म्हणणार आहे. तर जे काही इसेन्शियल न्यूबॉर्न केअर याची जर आपण कन्सेप्ट बघितली तर इसेन्शियल न्यूबॉर्न केअर इट मीन्स जे काही इसेन्शियल केअर आहे ही इसेन्शियल केअर काय करतो आपण डिलिव्हर करतो टू द न्यूबॉर्न बेबीज. जे काही न्यूबॉर्न बेबीज आहे ह्या न्यूबॉर्न बेबीजला इम्पॉर्टंट केअर डिलिव्हर करायची, जेणेकरून जे काही न्यूबॉर्न्स आहेत यांच्यामध्ये जे काही अडॅप्टेशन झाले रिगार्डिंग द रेस्पिरेटरी सिस्टम, कार्डियक सिस्टम ॲज वेल ॲज जे काही अदर सिस्टीम्स आहे या अदर सिस्टीमचे अडॅप्टेशन प्रॉपरली व्हावं. यासोबतच जे काही न्यूबॉर्न आहे हे न्यूबॉर्न जे काही एन्व्हायरमेंट आहे या एन्व्हायरमेंट सोबत प्रॉपरली कोप अप करावं आणि त्यांची जी काही हेल्थ स्टेटस असणार आहे हे हेल्थ स्टेटस प्रॉपरली इम्प्रूव्ह व्हावं. आता जर आपण इसेन्शियल न्यूबॉर्न केअरचे कन्सेप्ट बघितली तर इसेन्शियल न्यूबॉर्न केअर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इमिडिएट न्यूबॉर्न केअर. त्याला आपण काय म्हणणार आहे, इमिडिएट न्यूबॉर्न केअर. कारण आफ्टर दी बर्थ ऑफ द बेबी त्याला काय करतो आपण इमिडिएटली केअर प्रोव्हाइड करतो आणि त्या इमिडिएटली केअर प्रोव्हाइड केल्यामुळे आपण त्याला म्हणणार आहे इमिडिएट न्यूबॉर्न केअर. आता या इमिडिएट न्यूबॉर्न केअरमध्ये आपण बेसिक इंटरव्हेन्शन्स घेतो. आता बेसिक इंटरव्हेन्शन्स म्हणजे काय, तर सिंपल इंटरव्हेन्शन्स आपण घेणार आहे, सिंपल स्टेप्स आपण घेणार आहे आणि त्या स्टेप्स थ्रू काय करणार आहे, जो काही बेबी आहे या बेबीला प्रॉपर केअर डिलिव्हर करणार आहे आणि त्या डिलिव्हरी ऑफ द केअर थ्रू जे काही इंटरव्हेन्शन्स असणार आहे ते इंटरव्हेन्शन्स प्रॉपरली रीच झाल्यानंतर जे काही मॉर्टिलिटी आणि दी मॉर्बिडिटी रेट असेल ॲज वेल जे काही इन्फेक्शन असणार आहे या इन्फेक्शनचा रेट कम्प्लिटली कमी होतो, डिक्रीज होतो आणि जो काही फिटस आहे, जो काही बेबी आहे या बेबीचे जे काही अडॅप्टेशन्स आहे हे अडॅप्टेशन्स फुल्ली होतात. आता हे जे काही बेसिक इंटरव्हेन्शन्स आहे हे टोटल बेसिक इंटरव्हेन्शन इव्हिडन्स बेस्ड इंटरव्हेन्शन्स आहे. इव्हिडन्स बेस्ड इंटरव्हेन्शन. का बरं इव्हिडन्स बेस्ड इंटरव्हेन्शन असणार आहे, कारण प्रत्येक जो काही इंटरव्हेन्शन आहे ह्या इंटरव्हेन्शन्सवरती एक एव्हिडन्स डिपेंडंट आहे ॲज वेल ॲज तो काय करतो एक सायंटिफिक एव्हिडन्स आहे. त्या सायंटिफिक एव्हिडन्स जर रिच होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही चान्सेस ऑफ द मॉर्टिलिटी आणि मॉर्बिडिटी आहे तो कम्प्लिटली काय होतो, रिड्यूस होतो. आता जर आपण या एव्हिडन्स बेस्ड केअरला बघितलं तर यामध्ये काय होतं, जे काही बेटर अडॅप्टेशन्स आहे हे बेटर अडॅप्टेशन्स होतात ॲज वेल ॲज जो काही सर्वायकल रेट असतो बेबीचा तो सर्वायवल रेट काय होतो, इन्क्रीज होतो. देन आपण बघणार आहे याची डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये काय असणार आहे, अ सेट ऑफ बेसिक इंटरव्हेन्शन प्रोव्हाइडेड टू ऑल न्यूबॉर्न. जे काही न्यूबॉर्न बेबीज आहे या टोटल ऑल न्यूबॉर्न बेबीजला काय करायचे, ती बेसिक इंटरव्हेन्शन्स प्रोव्हाइड करायचे. अँड अजून कोणाला, जे काही अर्ली न्यूनेट्स आहे या अर्ली न्यूनेट्सला काय करणार आपण, ते केअर प्रोव्हाइड करणार. अर्ली न्यूनेट्स म्हणजे 0 to 7 डेजचा जो काही टाइम पिरियड असणार आहे या टाइम पिरियडमध्ये जे काही न्यूनेट्स आहेत, जे काही बेबीज आहेत या बेबीजला काय करतो आपण प्रॉपर ती केअर प्रोव्हाइड करतो रिगार्डलेस ऑफ प्लेस ऑफ डिलिव्हरी. जे काही प्लेस आहे डिलिव्हरीचं ते प्लेस ऑफ डिलिव्हरी सोडून सुद्धा आपण काय करतो ती केअर प्रोव्हाइड करणार आहे. आणि या थ्रू काय होणार आहे, जे काही ऑब्जेक्टिव्ह आपले हे ऑब्जेक्टिव्ह काय होतात, रिच होतात. म्हणजे ही सिंपल झाली आपली डेफिनेशन. देन नेक्स्ट असणार आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह. आता या ऑब्जेक्टिव्ह मध्ये इन्क्लूड होतो जो काही न्यूनेट आहे ह्या न्यूनेटचं काय करायचं, जे काही हेल्थ स्टेटस आहे हे हेल्थ स्टेटस आपल्याला मेंटेन करायचं आहे ॲज वेल ॲज जे काही त्याचे अडॅप्टेशन्स असणार हे अडॅप्टेशन्स काय करायचे, मेंटेन करून ठेवायचे. म्हणजे ते काय करायचे, इन्क्रीज करायचे. प्रॉपरली त्याचं जे काही हेल्थ स्टेटस आहे ते स्टँडर्ड काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे, जेणेकरून काय होईल जे काही मॉर्टिलिटी मॉर्बिडिटी रेट असेल किंवा जे काही न्यूनेटल डेथ आहेत हे काय करायचे, रिड्यूस करायचे. सो नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह असणार याच्यामध्ये जे काही टू प्रिव्हेंट मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी इन न्यूनेट. जे काही न्यूनेट बेबी आहे, न्यूनेट बेबीचा एज ग्रुप काय असतो, 0 to 28 डेज. ह्या 0 to 28 डेज मधले जे काही न्यूनेट्स बेबी आहे ह्या न्यूनेट बेबीचं काय करायचं, जो काही मॉर्टॅलिटी आणि ती मॉर्बिडिटी रेट असेल म्हणजे जो काही डेथ रेट असणार आहे, डेथ रेट आणि डेथ रेट ड्यू टू डिसीजेस हे काय करायचं आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. आणि फॉर दॅट आपण काय करणार आहे, जे काही इसेन्शियल न्यूबॉर्न केअर आहे ही काय करतो बेबीजला प्रोव्हाइड करतो. ॲज वेल ॲज टू प्रमोट दी थर्मल प्रोटेक्शन. जे काही थर्मल प्रोटेक्शन असणार आहे हे थर्मल प्रोटेक्शन काय करायचं आपल्याला प्रमोट करायचं. आता थर्मल प्रोटेक्शन म्हणजे काय, जे काही बेबीज आहे या बेबीजमध्ये काय होतं, जे काही थर्मो रेग्युलेशन आहे हे थर्मो रेग्युलेशन प्रॉपर होत नाही. का बरं, कारण त्यांचं जे काही थर्मो रेग्युलेटरी सेंटर आहे हे प्रॉपर डेव्हलप नसतं. ॲज वेल ॲज त्यांचे जे काही ॲडिपोज टिश्यूज आहे ह्या ॲडिपोज टिश्यूज म्हणजे प्रॉपर मॅच्युरेशन झालेलं नसणार आणि त्यामुळेच काय होतं, जो काही बेबी आहे या बेबीमधून जे काही हीट लॉसचे चान्सेस आहे हे हाय होत असतात आणि त्यामुळेच काय करायचं, जो काही बेबी आहे या बेबीचं थर्मल प्रोटेक्शन करायचं जेणेकरून काय होणार आहे,
त्याची जी काही ग्रोथ असणार ही ग्रोथ प्रॉपरली होईल आणि जे काही हायपोथर्मियाचे चान्सेस आहे हे हायपोथर्मियाचे चान्सेस काय होतात रिड्यूस होतात आणि त्यामुळे जे काही डेथ ऑफ द बेबी असणार आहे हे काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट थर्ड वन असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टू एन्श्युअर अर्ली इनिशिएशन ऑफ early initiation of breastfeeding. जे काही ब्रेस्ट फिडिंग असणार आहे हे ब्रेस्ट फिडिंग काय करायची अर्ली इनिशिएट करायची अर्ली स्टार्ट करायची जेणेकरून काय होणार आहे जे काही बेबीज आहे या बेबीज मध्ये आणि जे काही मदर आहे या मदर मध्ये जे काही बॉन्डिंग असते ही बॉन्डिंग तयार होणार आहे ॲज वेल ॲज जे काही बेबीची ग्रोथ आहे ही बेबीची ग्रोथ काय होणार आहे स्टार्ट होणार आहे आणि ती काय अर्ली रेग्युलेट जर केलं त्या कंडिशनमध्ये जे काही कोलेस्ट्रॉम असेल ॲज वेल ॲज जे काही इम्युनोग्लोबुलिन्स आहे हे इम्युनोग्लोबुलिन्स बेबीपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे जी काही बेबीची ग्रोथ असणार आहे बेबीची इम्युनिटी आहे ती काय होते इन्क्रीज होते. देन नेक्स्ट असणार आहे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. फोर्थ वन टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. जे काही चान्सेस ऑफ द इन्फेक्शन असणार आहे किंवा क्रॉस इन्फेक्शन आहे हे काय करायचं बेबीमध्ये रिड्यूस करायचं ॲज वेल ॲज जी काही बेबीची हेल्थ असणार ही काय करायची इम्प्रूव्ह करायची. देन नेक्स्ट वन असणार आहे टू प्रमोट अर्ली बॉन्डिंग अँड द ग्रोथ. टू प्रमोट अर्ली बॉन्डिंग अँड ग्रोथ. आता अर्ली बॉन्डिंग म्हणजे कोणामध्ये तर जी काही मदर आणि जो काही बेबी आहे या बेबीमध्ये काय करायचं अर्ली बॉन्डिंग प्रमोट करायची विथ द हेल्प ऑफ जे काही कांगारू मदर केअर आहे कांगारू मदर केअर थ्रू म्हणजे जो काही स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट असणार आहे जो बेबी टू मदर कॉन्टॅक्ट असणार आहे हा काय करायचा इन्क्रीज करायचा अर्ली बॉन्डिंग त्याच्यामध्ये करायची ॲज वेल ॲज त्यासोबतच काय करायची जी काही फिटसची ग्रोथ असणार ही ग्रोथ काय करायची फॅलिसिटेट करायची जेणेकरून काय होणार आहे जे काही बेबीचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असणार आहे हे प्रॉपरली होणार. देन नेक्स्ट आपण बघणार आहे कंपोनंट ऑफ द इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. जे काही कंपोनंट्स आहे म्हणजे जे काही स्टेप्स आपण घेतो त्या स्टेप्स कोणकोणते असणार आहे. आता त्या स्टेप्समध्ये नंबर ऑफ स्टेप्स आहे त्या नंबर ऑफ स्टेप्स काय करतो आपण फॉलो करतो. म्हणजे ज्या वेळेला बेबीची बर्थ होईल त्या बर्थच्या टायमिंग पासून तर कम्प्लिटली जे काही बेबीचं कम्प्लीट ग्रोथ असणार आहे ह्या ग्रोथपर्यंत आपण काय करतो फॉलो करतो आणि त्या इसेन्शियल केअर थ्रू काय होतं जे काही चान्सेस ऑफ दी मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी रेट आहे हा काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. सो जो काही नंबर 1 कंपोनंट असणार आहे तो आहे इमिडिएट केअर ॲट बर्थ. कंपोनंट यामध्ये नंबर 1 कंपोनंट आहे इमिडिएट केअर ॲट बर्थ. म्हणजेच जी काही बर्थ झाली बेबीची ती बर्थ झाल्यानंतर काय करायची इमिडिएट केअर प्रोव्हाइड करायची बेबीला. आता इमिडिएट केअरमध्ये काय जो काही बेबी असणार आहे ह्या बेबीला प्रॉपरली रिसिव्हिंग करायचे त्याच्यामध्ये चान्सेस ऑफ द इन्फेक्शन असेल क्रॉस इन्फेक्शन असेल हे प्रिव्हेंट करायचा ॲज वेल ॲज जे काही थर्मो रेग्युलेशन आहे हे थर्मो रेग्युलेशन काय करायचं आपल्याला मेंटेन करायचं हे आपण इन डिटेल बघणार. देन नेक्स्ट सेकंड वन आहे थर्मल प्रोटेक्शन. जे काही बेबीचं टेम्परेचर आहे हे बेबीचं टेम्परेचरचं काय करायचं प्रॉपरली प्रोटेक्शन करायचं जेणेकरून बेबी हायपोथर्मियामध्ये जाणार नाही म्हणून थर्मल प्रोटेक्शनसाठी आपण कोणकोणत्या स्टेप्स घेणार हे पण बघणार आहे. देन नेक्स्ट अर्ली अँड एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. अर्ली अँड एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजेच अर्ली काय करायचं जे काही ब्रेस्ट फिडिंग असणार आहे हे ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करायचं विदिन 1 आवर. जे काही बर्थ झाल्यानंतर बेबीची विदिन 1 आवर मध्ये करायचं आपल्याला जे काही ब्रेस्ट फिडिंग आहे ते स्टार्ट करायचं ॲज वेल ॲज एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करायचं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग सोबत कोणतंही अनादर जे काही फूड असणार आहे हे फूड द्यायचं नाही. 6 मंथ पर्यंत बेबीला काय करायचं कम्प्लिटली जे काही एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असणार आहे ते द्यायचं जेणेकरून काय होणार जे काही बेबीची ग्रोथ आहे ही ग्रोथ प्रॉपर होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे कॉर्ड केअर. जे काही अंबिलिकल कॉर्ड आहे ही अंबिलिकल कॉर्ड ड्युरिंग द टाइम जे काही सेकंड स्टेज ऑफ लेबर आहे एक्सपल्शन ऑफ फिटस कंप्लीट झाल्यानंतर जे काही कटिंग ऑफ अंबिलिकल कॉर्ड असेल तिथपासून तर जे काही अंबिलिकल कॉर्ड ड्राईंग असते ते तिथपर्यंत काय करायचे प्रॉपरली केअर द्यायची जेणेकरून अंबिलिकल कॉर्डला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. जर इन्फेक्शन होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही मॅनेजमेंट असणार आहे ते फर्दर मॅनेजमेंट घेणं गरजेचं असणार आहे. म्हणूनच काय करायचे जे काही कॉर्ड केअर आहे ही कॉर्ड केअर द्यायची जेणेकरून जे काही इन्फेक्शन असणार आहे ते काय होईल प्रिव्हेंट होईल. देन नेक्स्ट असणार आहे आय केअर. आय केअर जे काय आईज आहे ही आईची काय करायची केअर करायची कारण ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर जे काही अम्निओटिक फ्लुइड असणार हे अम्निओटिक फ्लुइडने काय आलं नाही जे काही आईज आहे आईचे जे काही आयलिड्स आहे कम्प्लिटली काय होतात वेट झालेले असतात त्या आईज कम्प्लिटली ड्राय करायचे त्याची क्लिनिंग करायची. त्याची क्लिनिंग कशी असणार आहे हे आपण बघणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे विटॅमिन के ॲडमिनिस्ट्रेशन. विटॅमिन के administration. Vitamin K is important for the reason
टू स्टॉप ब्लिडिंग. जे काही ब्लिडिंग आहे ते ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी व्हिटॅमिन के इम्पॉर्टंट आहे. आणि फिटसमध्ये व्हिटॅमिन के डेफिशियन्सी होऊ नये, आणि व्हिटॅमिन के डेफिशियन्सी जर बेबीमध्ये होत असेल त्या कंडिशनमध्ये जे चान्सेस ऑफ ब्लिडिंग असणार आहे, ही ब्लिडिंग काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ते ब्लिडिंगचे चान्सेस रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, जे काही व्हिटॅमिन के आहे हे व्हिटॅमिन के बेबीमध्ये ॲडमिनिस्टर करणार आहे. म्हणजे जे काही व्हिटॅमिन के ॲडमिनिस्टर झाल्यामुळे जे काही ब्लिडिंगचे चान्सेस बेबीमध्ये ते काय होतात, रिड्यूस होतात. आणि एक्सेसिव्ह जे काही ब्लीड आहे ते पण काय होणार आहे, प्रिव्हेंट होणार आहे. म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर्स इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे इम्युनायझेशन ॲट बर्थ. इम्युनायझेशन ॲट बर्थ म्हणजे जो काही बेबी आहे या बेबीचे जे काही ॲट बर्थ जे इम्युनायझेशनल डोस असणार आहे, हे इम्युनायझेशनल डोस काय करायचे, ॲडमिनिस्टर करायचे, जेणेकरून बेबीच्या बॉडीमध्ये जे काही इम्युनोग्लोब्युलिन्स आहे अगेन्स्ट द डिसीज हे काय होतात, फॉर्म होतात. आणि त्याच्या थ्रू काय होणार आहे, जे काही बेबीची इम्युनिटी आहे ही इम्युनिटी इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे आयडेंटिफिकेशन ऑफ डेंजर साइन्स. आयडेंटिफिकेशन ऑफ डेंजर साइन. जे काही डेंजर साइन्स बेबीमध्ये डेव्हलप होतात, हे डेंजर साइन काय करायचे, आपल्याला आयडेंटिफाय करायचे. म्हणजे जे काही साइन अँड सिम्पटम्स आपल्याला बेबीमध्ये दिसणार आहे रिगार्डिंग द डिसीजेस असेल, इन्फ्लामेशन असेल किंवा ॲबनॉर्मॅलिटीज असणार आहे, हे काय करायचं, आपल्याला अर्ली आयडेंटिफाय करायचं, अर्ली डायग्नोस करायचा. जेणेकरून काय होणार, जे काही फर्दर ट्रीटमेंट असणार आहे जर ते डेव्हलप होत असेल तर ती फर्दर ट्रीटमेंट आपण देऊ शकतो, किंवा ते काय करू शकतो, आपण कम्प्लिटली प्रिव्हेंट करू शकतो. देन नेक्स्ट वन असणार आहे असेसमेंट अँड डॉक्युमेंटेशन ऑफ फिटल कंडिशन. असेसमेंट अँड डॉक्युमेंटेशन ऑफ फिटल कंडिशन. जो काही फिटस आहे या फिटलचे जे काही कंडिशन्स, या कंडिशन्स काय करायचं, असेसमेंट करायचं. म्हणजे आफ्टर दी बर्थ इमिडिएट केअरमध्ये काय करतो आपण, जो काही फिटस आहे या फिटसचं असेसमेंट करणं, हेड टू फूट त्याच्यामध्ये कोणत्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का, कोणते ऑर्गन मिसिंग आहे का हे चेक करणार आहे. देन कंजेनिटल काही प्रॉब्लेम झाले का हे आपण असेस करणार आहे. आणि त्यानंतर त्याचे जे काही असेसमेंट हे काय करतो, कम्प्लिटली डॉक्युमेंट करतो. त्याची हाईट असेल, वेट असेल, फूट प्रिंटिंग असेल बेबीच्या, त्याचं जे काही जेंडर आहे ते जेंडर, ॲज वेल ॲज जे काही टॅगिंग असणार आहे, मदरला आणि बेबीला सेम टॅग आपल्याला लावण्याचा, हे सगळं कशाचं येतं, जे काही असेसमेंट अँड द डॉक्युमेंटेशन ऑफ द फिटल कंडिशन्स. आता जो काही फर्स्ट ऑफ ऑल बघितलं आपण इमिडिएट केअर ॲट बर्थ, ते आपण बघणार. इमिडिएट केअर ॲट बर्थमध्ये इन्क्लुडेड होणार आहे जो काही फिटस आहे या फिटसचं रिसिव्हिंग. म्हणजे जो काही फिटस आहे, जो काही बेबी आहे या बेबीज काय करायचं, रिसिव्हिंग करायचं. आणि ते रिसिव्हिंग करत असताना इट ऑलवेज रिसिव्ह इन क्लीन अँड वॉर्म. जो काही ब्लँकेट असणार आहे किंवा जो काही टॉवेल आहे त्या टॉवेलमध्ये काय करायचं, रिसिव्ह करायचं. म्हणजे तो कसं असलं पाहिजे, क्लीन ॲज वेल ॲज तो ड्राय असायला पाहिजे, त्यासोबत तो काय असायला पाहिजे, वॉर्म असायला पाहिजे. क्लीन कशासाठी, टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन. ड्राय फॉर द मेंटेनिंग द बॉडी टेम्परेचर. जो काही बॉडी टेम्परेचर आहे तो काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. म्हणजे जे काही थर्मल प्रोटेक्शन आहे हे थर्मल प्रोटेक्शन कधी घेतो आपण, ॲट अ बर्थ. म्हणजे ॲट स्टार्टिंग जे काही स्टार्टिंग स्टेप्स आहे तिथून आपण काय करतो, जो काही फिटस आहे या फिटसचं वॉर्म मेंटेन करतो. देन नेक्स्ट असणार आहे ड्राय इमिडिएटली. जो काही बेबी आहे या बेबीला काय करायचं, ड्राय करायचं इमिडिएटली. कशासाठी, जे काही थर्मल प्रोटेक्शन आहे या थर्मल प्रोटेक्शनसाठी, जे काही बेबीचं कन्झर्वेशन करायचं आहे हिटचं, त्या कन्झर्वेशनसाठी काय करणार आपण, बेबीला इमिडिएटली ड्राय करणार विथ द क्लीन टॉवेल. देन नेक्स्ट असणार आहे असेसमेंट. असेसमेंटमध्ये करणार म्हणजे जे काही इमिडिएट केअर आहे या इमिडिएट केअरमध्ये काय करणार आपण, बेबीचं असेसमेंट करणार आहे. असेसमेंट फॉर अ ब्रिदिंग पॅटर्न. जो काही ब्रिदिंग आहे बेबीचं, ब्रिदिंग आहे किंवा नाही आहे, म्हणजे अब्सेन्स आहे किंवा प्रेझेंट आहे. जर प्रेझेंट असेल तर कोणत्या टाईपचं ब्रिदिंग आहे, सीसॉ ब्रिदिंग आहे किंवा नॉर्मल रेस्पिरेशन बेबीचे आहे, हे आपण असेस करतो. इफ नीडेड, जर इथं म्युकस मेम्ब्रेन बेबीचं ब्रिदिंग जो काही रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे जर गेलेलं असेल त्या कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे, जे काही सक्शन असणार आहे हे सक्शन बाय देयर इज अ मॅन्युअल ऑर देयर इज इलेक्ट्रॉनिक सक्शन असेल तर सक्शन करणार आहे. देन नेक्स्ट असेसमेंट असणार आहे आपली क्राईंग. म्हणजे बेबीमध्ये क्राईंग प्रेझेंट आहे किंवा नाही. कारण क्राईंग कशासाठी नेसेसरी असणार आहे, जे काही बेबीचे लंग्स आहेत त्या लंग्सचं एक्सपान्शनसाठी. आणि फॉर दॅट रिझन आपण बेबीमध्ये क्राईंग आहे, स्पॉन्टेनियसली क्राईंग आहे की नाही हे काय करतो, असेस करतो. देन नेक्स्ट असणार आहे कार्डियक साईन. कार्डियक साईनमध्ये आपण चेक करणार जे काही बेबीचे फिटल हार्ट रेट आहे, हे फिटल हार्ट रेट म्हणजे प्रॉपरली फिटल हार्ट रेट आहेत किंवा नाही आहे, पेटन्सी ऑफ द एअरवे तिथं आहे की नाही आहे, किंवा काही ॲबनॉर्मॅलिटीज बेबीमध्ये डेव्हलप झाल्या हे काय करतो आपण, चेक करतो. देन नेक्स्ट असणार आहे जो काही क्लिअर एअरवे. जर म्हणजे म्युकस मेम्ब्रेन त्याच्यामध्ये असेल तर त्या कंडिशनमध्ये काय करणार आहे आपण, जो काही एअरवे आहे तो काय करायचा आपल्याला, क्लिअर करायचा आहे इफ निडेड. म्हणजे क्लिअर एअरवे इफ दी निडेड. देन नेक्स्ट असणार आहे डिले कॉर्ड क्लॅम्पिंग. डिले कॉर्ड क्लॅम्पिंग. जी काही कॉर्ड क्लॅम्पिंग आहे ही कॉर्ड क्लॅम्पिंग डिपेंडिंग ऑन बेबीज कंडिशन आपण करणार आहे. जर बेबीज लो बर्थ वेट बेबी असेल किंवा प्री मॅच्युअर बेबी असेल त्या कंडिशनमध्ये आपण आफ्टर दी बर्थ लगेच काय करणार आहे, कॉर्ड क्लॅम्प करणार आहे. जर बेबी नॉर्मल असेल त्या कंडिशनमध्ये आपण जी काही कॉर्ड क्लॅम्पिंग आहे ती काय करतो, डिले करतो. म्हणजे जो काही आयडियल टायमिंग असणार आहे कॉर्ड क्लॅम्पिंगचा तो आहे फ्रॉम 1 to 3 मिनिट्स.
जे काही फर्स्ट 2-3 मिनिट्स आफ्टर दी बर्थ आहे या टाइम पिरियडमध्ये आपण काय करणार आहे, कॉर्ड क्लॅम्प करणार आहे आणि त्यामध्ये काय करतो, जो काही बेबी आहे या बेबीमध्ये प्रॉपरली जे काही ब्लड असणार आहे फ्रॉम देअर इज जो काही प्लासेंटा आहे म्हणजे रेसिड्युअल ब्लड हे काय करतं पूर्ण ट्रान्समिट होतं बेबीच्या बॉडीमध्ये. जोपर्यंत जो काही अंबिलिकल कॉर्ड आहे या अंबिलिकल कॉर्डमध्ये पल्सेशन प्रेझेंट असणार आहे तोपर्यंत आपण अंबिलिकल कॉर्डला कट करत नाही. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला लायगेशन करायचं आहे अंबिलिकल कॉर्ड म्हणजेच काय करायचं आहे, क्लॅम्प करायचं आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण ती कट करतो. जेणेकरून जर काही कंडिशनमध्ये प्रीमॅच्युअर बेबीमध्ये आपण जर ते 1 to 3 मिनिट्समध्ये करत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही बेबी आहे या बेबीमध्ये काय होतं, फ्लुइड ओव्हरलोड होतं आणि त्यामुळे कार्डियक पण काय होणार आहे, ओव्हरलोड येणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे थर्मल प्रोटेक्शन. थर्मल प्रोटेक्शन म्हणजे जे काही टेम्परेचर असणार बेबीचं हे टेम्परेचर काय करायचं आहे, टोटली मेंटेन करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे. जे काही हीट आहे ही हीट काय करायची, रॅडिएट होण्यापासून प्रिव्हेंट करायचं ॲज वेल ॲज तिचं कंडक्शन आणि कन्व्हेक्शन होण्यापासून काय करायचं, प्रिव्हेंट करायचं. म्हणजे सिंपलमध्ये जो काही हीट लॉस असणार बेबीचा हा हीट लॉस काय करायचा आपल्याला प्रिव्हेंट करायचा. आणि हीट लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो काही बेबी असणार आहे बेबीला कम्प्लिटली कव्हर करायचं आहे. बेबीला कव्हर करत असताना बेबीचा जो काही स्काल्प असणार आहे हा स्काल्प काय करायचा विथ द हेल्प ऑफ कॅप किंवा जो काही वॉर्म टॉवेल असणार आहे काय करायचं, कव्हर करायचं. जेणेकरून काय होणार आहे, जो काही हीट लॉस आहे हीट लॉस कमी होतो. म्हणजे स्काल्प कव्हरिंग करायचं आहे ॲज वेल ॲज जो काही बेबी आहे या बेबीचं पण काय करायचं असणार आहे, कव्हरिंग. देन नेक्स्ट जे काही रूम टेम्परेचर असणार आहे हे रूम टेम्परेचर पण काय करायचं आहे, मेंटेन करायचं. मेंटेन रूम टेम्परेचर. आणि जर रूम टेम्परेचर मेंटेन होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही हीट लॉस असणार बेबीच्या बॉडीमधून हा काय होतो, लो होतो. आणि जर हीट लॉस लो होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही थर्मल प्रोटेक्शन आहे हे थर्मल प्रोटेक्शन आपण घेणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. म्हणजे जे काही KMC असणार आहे हे KMC काय करतो आपण रन करतो. म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट विथ द मदर. जी काही मदर आहे या मदर सोबत काय करतो, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट बेबीचं करतो. जेणेकरून काय होणार आहे, जे काही बॉन्डिंग आहे हे बॉन्डिंग फॅसिलिटेट होतं ॲज वेल ॲज जे काही टेम्परेचर असणार आहे टेम्परेचर काय होतं, पास होतो फ्रॉम द मदर टू दी बेबी आणि बेबी काय होतो, कम्प्लिटली वॉर्म होतो. देन नेक्स्ट असणार आहे जे काही डिले बाथिंग ॲटलिस्ट 24 hours. डिले बाथिंग. आता डिले बाथिंग कव्हर करायचं बेबीमध्ये जेणेकरून काय होणार नाही, जे काही बेबीचे ॲडिपोज टिश्यूज आहे हे ॲडिपोज टिश्यूजचं काय होणार आहे, थोडीशी ग्रोथ होणार आहे. ॲज वेल ॲज बेबी काय करणार आहे, जे काही एन्व्हायरमेंट आहे ह्या एन्व्हायरमेंट सोबत थोडासा काय होतो, अडॅप्ट होतो. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही बेबी आहे या बेबीमध्ये डिले बाथिंग केल्यामुळे जे काही थर्मल प्रोटेक्शन आहे हे थर्मल प्रोटेक्शन काय होणार आहे, रन आउट होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे अर्ली अँड एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. जो काही बेबी आहे या बेबीमध्ये काय करायचं, अर्ली ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करायचं. त्याच्यासोबतच ते ब्रेस्ट फिडिंग कसं असायला पाहिजे, एक्सक्लुझिव्ह असलं पाहिजे. म्हणजेच काय, कम्प्लिटली ब्रेस्ट फिडिंग वरचं बेबीला काय करायचं, ठेवायचं. आता अर्ली ब्रेस्ट फिडिंग आपण स्टार्ट करणार आहे विदिन दी फर्स्ट आवर ऑफ दी आफ्टर दी डिलिव्हरी. फर्स्ट आवर आफ्टर बर्थ. जे काही बर्थ बेबीने घेतली त्या बेबीने बर्थ घेतल्यानंतर जो काही फर्स्ट आवर असणार आहे या फर्स्ट आवर मध्ये काय करायचं आपल्याला बघायचे. यासोबतच आपण काय करतो, जे काही म्युकोनियम आहे हे म्युकोनियम म्हणजेच काय, बेबीचं जे काही फर्स्ट टूल असणार आहे हे फर्स्ट टूल बेबीने पास केलेलं आहे की नाही हे पण काय करतो, असेस करतो. देन जे काही आपली ब्रेस्ट फिडिंग आहे हे ब्रेस्ट फिडिंग बेबीला करणार आहे फर्स्ट आवर मध्ये. म्हणजे जो काही कोलोस्ट्रॉम असणार आहे मदरच्या मिल्कचा तो कोलोस्ट्रॉम काय करतो, बेबीला कम्प्लिटली प्रोव्हाइड करतो. त्यामुळे काय होतं, जे काही बेबीची इम्युनिटी आहे ती इम्युनिटी इन्क्रीज होते. कारण कोलोस्ट्रॉम मध्ये असतो जो काही इम्युनोग्लोब्युलिन आहे तो इम्युनोग्लोब्युलिन काय करतो, बेबीची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हेल्प करणारे. देन जी काही आपण कंप्लीट ब्रेस्ट फिडिंग आहे ही काय करतो, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करतो. म्हणजेच कंप्लीट जो काही बेबी असणार आहे हे बेबीचं काय करायचं, कंप्लीट मिल्कवरती त्याला काय करायचं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट त्याची करायची. जी काही नीड असणार ती काय होते, कम्प्लिटली फुलफिल होते. आणि ती नीड जर फुलफिल होत असेल त्या कंडिशनमध्ये जे काही बेबी आहे बेबीची ग्रोथ काय होते, प्रॉपर होते. म्हणजे त्याचे जे काही न्यूट्रिशनल नीड्स आहे या न्यूट्रिशनल नीड काय होणार आहे, फुलफिल होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे जे काही ब्रेस्ट फिडिंग आहे हे ब्रेस्ट फिडिंग आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग कुठपर्यंत करणार आहे, जे काही 6 month टाइम पिरियड आहे या 6 month पर्यंत. म्हणजे 6 month पर्यंत काय करायचं, कंप्लीट एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करायचं. जेणेकरून कोणत्याही कंडिशनमध्ये बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये इमॅच्युअर होणार नाही. आणि त्यासोबतच जो काही बेबी आहे बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्रॉपर होईल. देन नेक्स्ट असणार आहे त्याचे बेनिफिट्स. आता जर आपण ब्रेस्ट फिडिंगचे बेनिफिट्स बघितले त्याच्यामध्ये असणार आहे इन्क्लुडिंग नंबर 1 प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शन. आता प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शन कसं होणार आहे, कारण त्या कंडिशनमध्ये काय होतं, जो काही बेबी आहे ह्या बेबीमध्ये जो कोलेस्ट्रॉम आहे हा कोलेस्ट्रॉम काय करतो, इम्युनोग्लोब्युलिन प्रोव्हाइड करतो. ॲज वेल ॲज जे काही इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन काय होणार, रिड्यूस होणार. कारण बेबीची जी काही इम्युनिटी आहे ही इम्युनिटी काय होते, इन्क्रीज होते. देन नेक्स्ट असणार आहे प्रोव्हाइड इम्युनिटी. प्रोव्हाइड
इम्युनिटी, म्हणजे जी काही इम्युनिटी आहे ही इम्युनिटी काय केली जाते, म्हणजे जी काही कंप्लीट इम्युनिटी आहे ही इम्युनोग्लोबुलिन थ्रू काय होणार बेबीला प्रोव्हाइड होणार आहे. देन प्रमोट बॉन्डिंग, जे काही बॉन्डिंग असणार आहे हे बॉन्डिंग काय होतं मदर आणि फिटसमध्ये इन्क्रीज होतं आणि हे प्रमोट बॉन्डिंगसाठी आपण काय करतो, जी काही अर्ली एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड आहे हे अर्ली एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग स्टार्ट करणार आहे, जेणेकरून बेबीचं आणि मदरचं बॉन्डिंग होणार आहे आणि त्या बॉन्डिंग थ्रू काय होणार आहे, जी काही ग्रोथ आहे बेबीची ही ग्रोथ व्हायला स्टार्ट होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे अंबिलिकल कॉर्ड, म्हणजे केअर ऑफ कॉर्ड. आणि केअर ऑफ कॉर्डमध्ये आपण काय करणार आहे, जे काही अंबिलिकल कॉर्ड आहे या अंबिलिकल कॉर्डचं जे काही लायगेशन असणार आहे म्हणजे कटिंग असणार आहे, या कटिंग पासून काय करतो आपण प्रॉपरली त्याला असेप्टिक टेक्निक थ्रू कट करणार आहे, जेणेकरून जे काही इन्फेक्शन असणार आहे हे इन्फेक्शन काय होतं कम्प्लिटली प्रिव्हेंशन होतं. असेप्टिक टेक्निक्स आपल्याला काय करायचे फॉलो करायचे फॉर देर इज अ कटिंग. आणि जर आपण कटिंगचा विचार केला तर जे काही अंबिलिकल कॉर्ड ही अंबिलिकल कॉर्ड कुठून कट करतो, फ्रॉम देर इज 1 इंच म्हणजे 2.5 सेंटीमीटर टू 3 सेंटीमीटर जो काही टाइम डिस्टन्स असणार आहे अंबिलिकल कॉर्डचा फ्रॉम द ॲबडोमेन ऑफ द बेबी, तिथं काय करणार आपण तो कट करणार आहे, त्याचं लायगेशन करणार आहे. आता ते लायगेशन तिथपर्यंत काय करणार आहे, जेणेकरून जर आपल्याला यादा कदाचित जो काही आपला अंबिलिकल कॉर्ड आहे ह्या अंबिलिकल कॉर्डमध्ये कॅन्युलेशन करायचं असेल तर ते कॅन्युलेशन करण्यासाठी ॲज वेल ॲज प्रॉपरली जो काही इन्फेक्शन प्रिव्हेंशन आहे ते इन्फेक्शन प्रिव्हेंशनसाठी आपण काय करतो ते असेच करतो. देन जे काही क्लॅम्पिंग आहे हे क्लॅम्पिंग आपण कधी करणार आहे, जो काही अंबिलिकल कॉर्ड आहे म्हणजे आफ्टर द बर्थ ऑफ द बेबी, बर्थ झाल्यानंतर जे काही क्लॅम्पिंग असणार आहे ही क्लॅम्पिंग आपण काय करतो डिले करतो ॲट देर इज 1 to 3 मिनिट्स पर्यंत. आणि त्या 1 to 3 मिनिट्समध्ये काय होतं, जे काही ब्लड आहे रेसिड्युअल ब्लड प्लासेंटामधलं हे काय होतं बेबीच्या बॉडीमध्ये पास होतं आणि हे पास झाल्यानंतर काय होणार आहे, जे काही बेबीचं ब्लड असणार आहे हे ब्लड काय होतं इन्क्रीज होतं, ॲज वेल ॲज जे काही चान्सेस ऑफ द अनिमिया असणार बेबीमध्ये हे रिड्यूस होणार आहे. देन जो काही बेबी असणार आहे या बेबीमध्ये जे काही हायड्रेशनची लेवल असणार ही पण मेंटेन होईल, जेणेकरून काय होतं जे काही बेबीची ग्रोथ आहे ही ग्रोथ फास्ट होते, ॲज वेल ॲज जे काही चान्सेस ऑफ द इन्फेक्शन आणि इम्युनिटी आहे हे पण काय होणार त्याच्यामध्ये रिड्यूस होणार आहे. देन जर आपण बघितलं जर ते बेबीज फ्री टर्म असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही इमिडिएट केअर आहे या इमिडिएट केअर म्हणजे जे क्लॅम्पिंग असणार ही क्लॅम्पिंग काय करतो आपण अर्ली क्लॅम्प करतो, जेणेकरून बेबीमध्ये फ्लुइड ओव्हरलोड होणार नाही, कार्डियक ओव्हरलोड होणार नाही आणि बेबीचं काही कॉम्प्लिकेशन असेल ते इन्क्रीज होणार नाही. जर आपण ते 3 मिनिटच्या नंतर करत असेल तर ते डिले क्लॅम्पिंग होईल ओव्हर, आणि ते ओव्हर डिले क्लॅम्पिंग पण काय होतं बेबीच्या बॉडीमध्ये अफेक्ट करू शकतं. त्यामुळे काय करतो आपण 1 to 3 मिनिट्स म्हणजे हा काय असणार आहे आयडियल टाइम असणार आहे फॉर क्लॅम्पिंग दी कॉर्ड. यासोबतच जी काही क्लॅम्प केलेली कॉर्ड आहे ही कॉर्ड कट करताना आपण काय करतो, जे काही स्टराईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे काही असेप्टिक टेक्निक्स आहे या असेप्टिक टेक्निक्स थ्रू काय करणार आपण ती कट करणार आहे. देन जी काही कॉर्ड आहे या कॉर्डला काय करायचं कीप कॉर्ड ड्राय, जी काही कॉर्ड आहे या कॉर्डला काय ठेवायचं ड्राय ठेवायचं आणि जी काही एअर आहे या एअर सोबत ती काय करायची पूर्ण एक्सपोज असू द्यायची, यासोबतच ती काय असायला पाहिजे क्लीन असायला पाहिजे आणि एक्सपोज कशासाठी जे काही ड्राईंग असणार त्या कॉर्डचं हे ड्राईंग काय व्हायला पाहिजे एअरनी ड्राय व्हायला पाहिजे, त्यासोबतच ती काय असायला पाहिजे कम्प्लिटली क्लीन असायला पाहिजे ॲज वेल ॲज ड्राय असायला पाहिजे. आता काही कल्चर्सनुसार हे जे काही क्लिनिंग आणि ड्राईंगसाठी ते काही यूज करतात जे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्समध्ये असतात जे काही ऑइल असेल ॲश असेल किंवा जे काही पावडर वगैरे ते पावडर वगैरे बिलकुल अप्लाय करायचे नाही आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये इन्फेक्शन प्रेझेंट होईल किंवा ॲबनॉर्मॅलिटी होईल, त्याचा जो काही कलर असेल तो कलर पण चेंज होऊ शकतो आणि ते चेंज होऊ नये म्हणून काय करतो आपण कोणतेही प्रोडक्ट त्याच्यावर यूज करत नाही आणि जे काही कॉर्ड आहे ते कॉर्डला काय करतो क्लीन ठेवतो. देन त्या कॉर्डचं करायचं आपल्याला असेसमेंट. असेसमेंटमध्ये आपण करणारे जे काही कॉर्ड आहे या कॉर्डमध्ये कंप्लीट जे काही असेसमेंट आहे असेसमेंट रिगार्डिंग दी कलर ऑफ दी कॉर्ड ॲज वेल ॲज चान्सेस ऑफ द इन्फेक्शन अँड द इन्फ्लॅमेशन, जे काही ब्लिडिंग आहे का एक्झुडेट तिथं फॉर्मेशन होतंय का हे काय करतो आपण इथं असेसमेंट करतो चेक करतो. त्याच्यानंतर काय करणार आहे जे काही स्मेलिंग आहे फाऊल स्मेलिंग त्या कॉर्डमध्ये प्रेझेंट आहे हे काय करतो असेस करतो. जर फाऊल स्मेलिंग प्रेझेंट असेल इट मीन्स तिथं चान्सेस ऑफ द इन्फेक्शन झालेले आहे आणि हे असेसमेंट आपल्याला काय करायचं प्रॉपरली करायचं, जेणेकरून आपल्याला समजणार जी काही कॉर्ड आहे ती कॉर्ड हेल्दी राहिलेली आहे किंवा नाही. देन नेक्स्ट असणार आहे आय केअर. आय केअरमध्ये काय करतो जे काही आईज आहे हे आईजची क्लिनिंग करणार आहे आणि आईजची क्लिनिंग करत असताना आपल्याला कम्प्लिटली काय करायचे जे काही इनर कॅन्थस टू आउटर कॅन्थस असणार म्हणजे लॅटरल साईडला ते काय करायचं मिड लाईन टू लॅटरल काय करायचं क्लिनिंग करायचं आणि हे क्लिनिंग करत असताना तो जो काही कॉटन आपण यूज करणार हा कम्प्लिटली काय पाहिजे स्टराईल कॉटन पाहिजे, जेणेकरून जे काही न्यूओनॅट्रलमध्ये जे काही चान्सेस आहे डेव्हलपमेंट ऑफ दर इज आय इन्फेक्शन हे कम्प्लिटली काय होतात प्रिव्हेंट होतात. ॲज वेल ॲज जे काही आईची केअर आहे ही आईची केअर आपण इथे घेणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे जे काही आपले प्रोफायलॅक्टिक
अँटीबायोटिक्स आहे, हे अँटीबायोटिक्स आपण काय करू शकतो, यूज करू शकतो क्लिनिंग पर्पजसाठी. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे व्हिटॅमिन के ॲडमिनिस्ट्रेशन करतो आपण व्हिटॅमिन केचं बेबीच्या बॉडीमध्ये, जेणेकरून काय होणार, जे काही चान्सेस ऑफ द ब्लिडिंग आहे हे काय होतात, रिड्यूस होतात. कारण व्हिटॅमिन के काय करतो, स्टिम्युलेट करतो क्लॉटिंग फॅक्टर्सला, आणि या क्लॉटिंग फॅक्टर्समुळे काय होतं, जे काही व्हिटॅमिन के डेफिशियन्सी ब्लिडिंग आहे हे काय होणार, कम्प्लिटली स्टॉप होणार आहे. आणि व्हिटॅमिन के ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जर बेबी फुल्ली टर्म असेल तर त्या कंडिशनमध्ये 1 मिलीग्रॅम इतकं काय करणार आहे, IM आपण काय करणार आहे, ॲडमिनिस्टर करणार आहे. जर बेबी प्री टर्म असेल तर प्री टर्ममध्ये 0.5 मिलीग्रॅम काय करणार आहे, आपण ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहे IM पद्धतीने व्हिटॅमिन के, जेणेकरून काय होणार नाही, जे काही व्हिटॅमिन के डेफिशियन्सी आहे ही व्हिटॅमिन के डेफिशियन्सी रिड्यूस होईल. आणि हे जे काही व्हिटॅमिन के ॲडमिनिस्ट्रेशन असणार आहे हे पण आपण कधी करणार, इन फर्स्ट आवर ऑफ दी बर्थ. जे काही फर्स्ट आवर झालेलं आहे बर्थमध्ये, त्या फर्स्ट आवरमध्ये आपण काय करतो, व्हिटॅमिन के ॲडमिनिस्ट्रेशन. देन नेक्स्ट असणार आहे इम्युनायझेशन ॲट बर्थ. जे काही बर्थ झाली बेबीची, बर्थ झाल्याच्या नंतर आपण काय करणार, जे काही इम्युनायझेशन असणार आहे, जे काही फर्स्ट डोस किंवा 0 डोस असणार बेबीचे ॲडमिनिस्ट्रेशनचे, हे इम्युनायझेशन काय करतो, ॲज पर इम्युनायझेशन शेड्यूल फॉलो करतो. म्हणजे याच्यामध्ये आपण ॲडमिनिस्टर करतो बेबीमध्ये जे काही BCG वॅक्सिन असेल ते BCG वॅक्सिन, ॲज वेल ॲज जे काही OPO वॅक्सिन आहे, OPO वॅक्सिनचा 0 डोस, तो 0 डोस आपण ॲडमिनिस्टर करणार आहे. देन जे काही हिपॅटायटिस बी आहे, हे हिपॅटायटिस बी पण काय करतो आपण ॲडमिनिस्टर करतो. आणि जे काही इम्युनायझेशन, हे इम्युनायझेशन थ्रू काय होतं, जो काही बेबी आहे या बेबीमध्ये कम्प्लीट जे टोटल इम्युनिटी आहे ही इम्युनिटी काय होते, बूस्ट होते, आणि त्यामुळे चान्सेस ऑफ द इन्फेक्शन असेल हे काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूबॉर्न्स डेंजर साईन. जे काही डेंजर साईन्स आहे त्या डेंजर साईन्सचं काय करायचं, आयडेंटिफिकेशन करायचं. आता आयडेंटिफिकेशन डेंजर साईनमध्ये कोण इन्क्लूड होतं, तर जे काही पुअर फिडिंग आहे, म्हणजे मदरची आणि बेबीची बॉन्डिंग प्रॉपर झाली नसेल तर त्या कंडिशनमध्ये जर पुअर फिडिंग असेल तर ते काय करतो आपण आयडेंटिफाय करतो. देन नेक्स्ट आपण बघणार आहे म्हणजे पुअर फिडिंग आपल्याला काय करायची, असेस करायची, पुअर फिडिंग घेत आहे मदर की नाही. देन नेक्स्ट वन असणार आहे फास्ट अँड डिफिकल्ट ब्रिदिंग. जे काही ब्रिदिंग पॅटर्न आहे तो ब्रिदिंग पॅटर्न बेबीचा प्रॉपर आहे की नाही आहे हे आपण काय करणार आहे, असेस करणार. हा आपण काय करतो, डेंजर साईनमध्ये इन्क्लूड होतो, फास्ट अँड डिफिकल्ट ब्रिदिंग. देन नेक्स्ट वन असणार आहे जो काही बेबी आहे या बेबीमध्ये टेम्परेचर आहे की म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आहे की नाही हे आपण काय करतो, असेस करतो. ॲज वेल ॲज बेबीमध्ये फिवर डेव्हलप झालाय का हे आपण चेक करणार आहे. लो बेबी टेम्परेचर म्हणजे जो काही बेबी आहे तो हायपोथर्मियामध्ये गेलाय का हे आपण असेस करणार आहे. देन कन्व्हल्जन बेबीमध्ये आहेत का हे आपण चेक करतो, म्हणजे सीझर्स येत आहेत का बेबीमध्ये, इपिलेप्सी बेबीमध्ये प्रेझेंट आहे का हे काय करणार आपण असेस करणार आहे. देन नेक्स्ट वन आपण बघणार आहे जो काही बेबीचं कलरेशन असणार आहे म्हणजे स्किन टोन, स्किन कलर आपण काय करतो असेस करतो. स्किन कलरमध्ये बेबीचा येलोइश डिस्कलरेशन स्किनचं झालंय का हे आपण चेक करणार आहे, जेणेकरून जे काही चान्सेस ऑफ दी जॉन्डिस आहे हा इन्क्रीज झालेला आहे की नाही हे काय करणार आपण असेस करणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे लिथार्जी अँड दी कॉन्शियसनेस ऑफ दी बेबी. म्हणजे बेबी जो काही असणार आहे हा लिथार्जीमध्ये आहे, त्याचा कॉन्शियसनेस प्रॉपरली आहे की नाही हे काय करतो, चेक करतो, असेस करतो, आणि त्याच्या थ्रू काय करतो जे काही फर्दर मॅनेजमेंट असणार आहे हे फर्दर मॅनेजमेंट आपण घेणार आहे. देन लास्ट वन असणार आहे असेसमेंट अँड दी डॉक्युमेंटेशन ऑफ फिटल कंडिशन. जी काही फिटसची कंडिशन आहे ह्या फिटसची कंडिशन काय करतो आपण टोटली असेस करतो आणि त्याचं काय करणार आहे डॉक्युमेंटेशन. आता असेसमेंटमध्ये आपण काय चेक करणार आहे, जे काही फिटसचं वेट असणार आहे हे वेट आपल्याला असेस करायचं, ॲज वेल ॲज जे काही बेबीचं टेम्परेचर, देन जे काही जेंडर आहे ते जेंडर असेस करतो, आणि ह्या सगळ्याचं काय करायचं आपल्याला रेकॉर्डिंग करायचं. म्हणजे जे काही जेंडर ऑफ द बेबी असेल ते जेंडर, वेट, हाईट, देन स्किन कंडिशन, हेड टू फूट जे काही टोटल एक्झामिनेशन असतं आपल्याला फिजिकल एक्झामिनेशन आपण करतो, आणि त्या फिजिकल एक्झामिनेशन काय करतो आपण रेकॉर्डिंग करतो. यामध्येच इन्क्लूड होतो जो काही बेबीचं फूट प्रिंट असेल, हँड प्रिंट असेल, आणि या प्रिंटिंग काय करणार आपण कम्प्लिटली घेणार आहे, आणि त्याच्यानंतर ते असेसमेंट करणार आहे. आणि इथं आपला जो काही इसेन्शियल अँड द इमिडिएट केअर ऑफ द न्यूबॉर्न आहे हा पॉईंट क्लिअर झालेला आहे, संपलेला आहे. सो थँक्यू सो मच, थँक्स फॉर दी वॉचिंग.